आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण आपल्या रानामध्ये कोणते कोणते पिकं घेतलेले आहे आणि यावर्षी सगळ्यात जास्त पैसे आपले कोणत्या पिकांनी करून दिले ते बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो। सकाळी सकाळीच अचानक भाईनक आपण डायरेक्ट रानाच्या दिशेने निघालो आणि वेळ न वाया घालता डायरेक्ट 0 मिनिटामध्ये आपण रानामध्ये येऊन प्रकट झालो। आणि सगळ्यात पहिलं पीक आपण इथं आहे ना कापसाची लागवड केलेली आहे। 20 दिवसापूर्वी आपण इथं कापूस लावलेला आहे। हा थोडं गबाळ जास्त झालं पण आज हे गबाळ काढायला लेबर येणार आहे त्याच्यामुळे अख्खा साफसुथरा कापूस होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण इथं ऊसाची लागवड पण केलेली आहे आणि चला तुम्हाला आता ती ऊसाची लागण दाखवतो। लागण तर एक नंबर बसलेली ना, आता डायरेक्ट डोक्याच्या वर चाललेली आहे आणि या रानामध्ये आपले दोनच पिकं आहे कापूस आणि ऊस। त्याच्यानंतर डायरेक्ट अचानक भाईनक आपण वरतील्या रानात निघालो। सगळ्या डोंगरदऱ्या पार करीत आपल्याला रानामध्ये जावं लागतं आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला जो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट दिसू राहिला ना ह्योच व्हिडिओ आपण काढला होता आणि ह्यो व्हिडिओ बी डायरेक्ट व्हायरल गेला होता। 0 मिनिटात आपण डायरेक्ट आपल्या पपईच्या रानामध्ये येऊन प्रकट झालो आणि पपईच्या आधी इथं आपण डायरेक्ट आहे ना टरबूज लावला होता। अख्खा 3 एकर आपला टरबुजाचा प्लॉट होता आणि यावर्षी सगळ्यात जास्त पैसे आपले टरबुजानेच करून दिले आणि आपण माल बी तसाच तयार केला होता आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबरचा भाव आपल्या टरबुजाला भेटला होता। आणि टरबुजामध्ये आपण डायरेक्ट पपईची पण लागवड केली होती मस्तपैकी। आता पपई डायरेक्ट 3 महिन्यात कटिंग चालू होईल आणि पपईमध्ये आपण काकडी बी लावली होती, काकडी 1 नंबर झाली होती, काकडीने बी चांगले पैसे करून दिले। आणि सगळ्यात भारी म्हणजे आता आहे ना डायरेक्ट आपण कापूस लावून दिलेला आहे आणि एकदम ओकेमध्ये कापूस बी उरायला। बाकी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर लागतो तेवढा टॉपिक मला कमेंट करून सांगा, ज्याचा पण टॉपिक आपल्याला आवडून आपण त्याच्यावर डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकू। बाकी तुम्हाला पाऊस पाण्याचे एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन त्याची मुकुल चाबलेल फॉलो करून टाका, संपला विषय।